हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, ब्रह्मानंद स्वामी महाराज की, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे, समागत्य तीर्थस्य मानंदकंदम, परब्रह्मलिंगम वजे पांडुरंगम, नीलांबुजश्यामलं कोमलांगं सीतासमारोपित वामभागं, पानो महासायकं चारुचापं, नमामि रामं रघुवंशनाथं, नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमो शिवाय। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्राप्त सकल संत चरित्र मालिका आणि भारतीय संस्कृतीतील उत्सव आणि त्यांचं आध्यात्मिक महात्म्य या अनुषंगाने चालू असणारी ही प्रवचन मालिका। त्यामध्ये आजचा निरूपणाचा विषय महत्त्वाचा तो म्हणजे विजयादशमी अर्थात दसरा। संपूर्ण हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणून मानला गेलेला हा उत्सव, संपूर्ण भारतीय संस्कृतीमध्ये सर्वश्रेष्ठ मुहूर्त म्हणून मानला गेलेला हा दिवस, पोवाड्यापासून संत काव्य, पंत काव्य आणि तंत काव्य यांनी गौरवलेला हा उत्सव, लोककाव्य, लोकगीत, लोककथा यांच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि समृद्धी पावलेला हा भारतीय संस्कृतीचा एक मोठा वारसा। सज्जन हो, दसरा हेच त्याचं खरं नाव, विजयादशमी हे एक नाव। हा विजय साजरा करणारा उत्सव आहे। त्याचप्रमाणे विजय प्राप्तीसाठी प्रयाण करण्याचा मुहूर्त असा दोन्ही अर्थानं दसऱ्याचा उल्लेख होतो। दसऱ्याचा आध्यात्मिक महात्म्य रामानं रावणावर मिळवलेला विजय असा आहे। दसऱ्याचं धार्मिक महात्म्य देवीनं दुर्गासुरावर, महिषासुरावर, कोल्हासुरावर, शुंभ निशुंभ, कुंभ निकुंभ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या राक्षसांना मारून मिळवलेल्या विजयाचा तो दिवस। अध्यात्मामध्ये दसरा हा फार महत्त्वाचा शब्द आहे। समाधी भाषेमध्ये, कूट भाषेमध्ये त्याला एक वेगळा असा अर्थ आहे। वास्तविक पाहता दसरा हे शक्तीचं प्राकट्य मुहूर्त आहे, जीवाचा प्राकट्य मुहूर्त आहे, शिवाचा प्राकट्य मुहूर्त आहे। या तीन प्रकारची जी त्रिपुटी असते, शिव, शक्ती आणि जीव, जीवाला जीवत्व प्राप्त होतं त्याचंही कारण परमात्मा। परमात्मा त्याच्या मूळ स्वरूपामध्ये अस्तित्वात राहतो तो शिव, आणि जीव आणि शिवाच्या मिलनाला आणि दुराव्याला दोन्हींनाही कारणीभूत होते अशी ती शक्ती किंवा माया।
म्हणून नवरात्र उत्सवाच्या अंतिम दिवशी हा दशहरा साजरा केला जातो. सरळ अर्थाने त्याचा संधी विग्रह केला. दशहरा 10 ज्याची शिरं आहेत त्या शिरांचं हरण करून त्याचा मृत्यू ह्या दिवशी घडला. हा दशहरा म्हणजे रावणाच्या मरण्याचा दिवस. पण ही 10 शिरं म्हणजे तरी काय? अध्यात्मामध्ये त्याला फार असा मौलिक अर्थ आहे. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात. ही जी 10 इंद्रिये आहेत यांच्यावर आणि या इंद्रियांचं नियंत्रण करणारं शरीरामध्ये जे 11वं इंद्रिय मानलं जातं मन, यांच्यावर नियंत्रण मिळवला जातो तो खरा दशहरा. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रियांना विषयांपासून परांगमुख करणे आणि कर्मेंद्रियाच्या हातामधून किंवा कर्मेंद्रियांच्या द्वारा भगवंताची सेवा घडवून घेणे. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य. माणसाला जी कर्मेंद्रिय दिली जी पशुला नसतात, ती कर्मेंद्रिय जेव्हा कार्य चुकीचं करतात त्यावेळेला पुण्य करिता होय पाप. हा जो तुकोबारायांनी सिद्धांत मांडलाय त्यावरून आपण केलेलं कर्म आपल्या न कळत पापाची निर्मिती करीत असतं, पुण्याची निर्मिती करीत असतं. मग जे कर्म पुण्याला कारक आहे ते कर्मेंद्रियांनी केलं पाहिजे आणि जे कर्म पापाला कारक आहे ते कर्मेंद्रियांनी टाळलं पाहिजे. याची आठवण ठेवण्याचा खरा तर हा दिवस आहे. आता प्रश्न पाप आणि पुण्याचा जेव्हा येतो त्यावेळेला त्या 2 संकल्पनांच्या व्याख्याही स्पष्ट झाल्या पाहिजे. उगीचच भारूड कथा त्या बाबतीतल्या सांगून उपयोग नाही. बऱ्याच वेळा आपल्याला दिसत असलेलं पुण्य पापही असू शकतं. बऱ्याच वेळा आपल्याला वाटत असणारं पाप हे पुण्यही असू शकतं. बऱ्याच वेळेला पुण्य पुण्य नसू शकतं आणि बऱ्याच वेळेला पापही पाप नसू शकतं. अशा प्रकारची ही महत्त्वाची गोष्ट आहे. तुकोबारायांनी पाप आणि पुण्याची व्याख्या अतिशय सुंदर सांगितली गाथेमध्ये. पुण्य परोपकार पाप ते परपीडा अनेक नाही जोडा दुजायाशी. आणि म्हणून 5 कर्मेंद्रिय जी आहेत तुकोबारायांनी त्यांना प्रत्येकाला काम सांगितलंय. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. म्हणजे वाचेंद्रियानं रसनेनं विठ्ठलाचं नाव घेतलं पाहिजे. गाडगे महाराज तर एकदम खडकून सांगतात, जिभले तुला काय धंदा घडीभर भजगे गोविंदा. जिभले तुला काय धंदा घडीभर भजगे गोविंदा. म्हणून वाचेनं भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा तुकोबारायांना विचारतात आम्ही कोणतं काम करावं, त्यावेळेला तुकोबाराय सांगतात का महाराज तुमचं काम हा क्षात्रधर्म निभावणे. तुम्ही माळ घालावी, वारी करावी, टाळ वाजवावे अशी माझी तुम्हाला आज्ञा नाही. पण एवढंही करून परमार्थाच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलत असाल तर आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. असा संदेश तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिला. म्हणजेच आपल्या सगळ्यांना दिला का वाचेनं विठ्ठलाचं नाम घेतलं पाहिजे. विठ्ठल बोला विठ्ठल, विठ्ठल अवघे भांडवल. या पद्धतीनं कानाने देवाचं नाव ऐकलं पाहिजे, मुखानं देवाचं नाव बोललं पाहिजे, डोळ्यानं देवाचं रूप पाहिलं पाहिजे, स्पर्शानं देवाची भक्ती जाणवली पाहिजे. हे 5
कर्मेंद्रियांचं काम आहे आणि पंचज्ञानेंद्रियांचं पण तेच काम तुकोबाराय सांगतात ते केलं पाहिजे. ह्या 10ला एकत्रित करून डोळ्याला भुलवणारे विषय, कानाला भुलवणारे विषय, मनाला भुलवणारे विषय, जिभेला भुलवणारे विषय हे टाळणं, असं पंचज्ञानेंद्रियांचे विषय टाळणं आणि पंचकर्मेंद्रियांचे विषय टाळणं हा खरा दशहरा. 10 प्रकारची पापशास्त्रांनी सांगितले, त्या पापांचं हरण करणे हा एक प्रकारचा दशहरा. आणि अध्यात्मामध्ये वारकरी संप्रदायानं दसरा दिवाळीची सगळ्यात मोठी व्याख्या आणि सुंदर व्याख्या सांगितली, ती अतिशय सोपी. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. हिंदू संस्कृतीमध्ये जे अत्यंत महत्त्वाचे मुहूर्त आहेत त्याच्यामध्ये दसरा आणि दिवाळी हे मुहूर्त आहे की ज्या दिवशी तुम्ही संतांचं स्मरणच केलं पाहिजे. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडी येला, किंवा तुका म्हणे पापे, जाती सज्जनाची या जपे, जाती संताची या जपे, जाती संताची या जपे. म्हणून संतांचं स्मरण दसऱ्याला व्हावं, संतांचं स्मरण दिवाळीला व्हावं. हा जर तुकोबारायांचा सिद्धांत असेल तर याचा व्यत्यास असा होतो, ज्या ज्या दिवशी वारकरी संप्रदायातल्या माणसाच्या घरी वारकरी येतात, संत येतात, तो कोणताही दिवस असू द्या, तो हा दसरा किंवा दिवाळी असा असतो. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. म्हणून संत संस्कृतीचं जतन हा मुख्य दसऱ्याचा उद्देश. हिंदू संस्कृतीमध्ये दसऱ्याचं जे वेगळं महत्त्व आहे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 3.5 ह्या शब्दाचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे, जे आपण दुर्गा उत्सव किंवा नवरात्री उत्सवाच्या माध्यमातून बघितलं का 3.5 शक्तिपीठं असतात. हे 3.5 मात्रा असतात. संगीत शास्त्रामध्ये 3.5 शक्तिपीठं असतात देवी पुराणामध्ये, आणि 3.5 मूर्त असतात भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये. हे 3.5च का, त्याचं एक वेगळं कारण आहे. 3.5 युग पण असतात शास्त्रामध्ये. हे 3.5 याचा अर्थ असा आहे आणि त्याचा माणसाच्या प्रकृतीशी संबंध आहे. प्रत्येकाचं शरीर एक गणित आहे, त्याच्या हातानं मोजलं तर 3.5 हात असतं. म्हणजे दुसऱ्याच्या हातानं नाही मोजायचं ते. असं जसं शास्त्रामध्ये नियम आहे का प्रत्येक माणसाचं हृदय हे त्याच्या हाताच्या मुठी एवढं असतं, दुसऱ्याच्या हाताचा तिथं उपयोग नसतो, तसं प्रत्येक माणसाचं शरीर त्याच्या हातानं 3.5 हात असतं. 3.5 हात याचा अर्थ असा आहे, एक हात जीवाचा असतो, एक हात शिवाचा असतो आणि एक हात शक्तीचा असतो, आणि अर्धा हात हा त्यामध्ये समाविष्ट झालेल्या परमात्मा जीव शिव भक्तीचा किंवा तन्मात्रेचा असतो असं म्हणतात. असे ते 3.5 मुहूर्तांमध्ये जे 3.5 असतात. आपल्याकडं 3.5 मुहूर्त जे सांगितलेत, आपल्याकडे जी मुहूर्त मोजतात त्याचा क्रम असा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा पहिला मुहूर्त, ज्याला भारतीय संस्कृतीत गुढीपाडवा म्हणतात. अक्षय तृतीया हा दुसरा मुहूर्त, ज्याला अर्धा मुहूर्त शास्त्रामध्ये म्हणतात. आखाजा असं त्याचं नाव आहे, तो आषाढ महिन्यामध्ये येतो. त्याच्यानंतर तिसरा मुहूर्त जो अश्विन महिन्यामध्ये येतो, ज्याला विजयादशमी किंवा दसरा म्हणतात. आणि चौथा मुहूर्त अश्विन महिन्याचाच शेवटचा दिवस असतो, अमावस्येचा, ज्याला लक्ष्मीपूजन असं म्हणतात. असे हे 4 मुहूर्त 3.5च्या क्रमानं ते असे असतात. पण जर 3.5
असा क्रम आपण मोजला आणि गुढीपाडवा हा जर प्रथम मुहूर्त मोजला तर मग दिवाळी हा शेवटचा मुहूर्त येतो अर्धा. पण तो अर्धा मुहूर्त नाही आहे. माणसाच्या जीवनातला सगळ्यात श्रेष्ठ मुहूर्त जो असतो ती म्हणजे त्याला अक्षय सुखाची प्राप्ती होणे असा. मग अक्षय सुखाची प्राप्ती होणे हा जर शेवटचा मुहूर्त मानला तर अक्षय सुखाच्या प्राप्तीचं जे मूळ आहे ते मूळ माणसाच्या जीवनामधल्या इंद्रियांच्या प्रवृत्तीचं दमन होणं, त्या प्रवृत्ती नष्ट होणं ही त्याची सुरुवात असते. जेव्हा निवृत्तीवर माणूस जातो, वृत्तीच्या पलीकडे उपाधी वेगळे आम्ही निर्विकार असं तुकोबारायांनी म्हटले. उपाधीला कारण इंद्रियाला उपाधी प्राप्त होते ती विषयांमुळं, आणि विषयाची जी ओढ मनाच्या आंतरिक असते ती आंतरिक ओढीचं हरण करून कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमी यज्ञम सकलम प्रयस्मी नारायण यती समर्पयामी. ही 10 इंद्रिय यांचं हनन करून दमन करून ती भगवंताच्या पायावर ज्या दिवशी व्हाल तिथून पुढे तुम्हाला अक्षय सुखाकडचा प्रवास तुमचा सुरू होतो. म्हणून इंद्रिय दमन होणं हा जीवनातला पहिला मुहूर्त आहे आणि अक्षयाची प्राप्ती होणं हा जीवनातला शेवटचा अर्धा मुहूर्त आहे. याचा अर्थ असा आहे, जर अक्षय तृतीया हा शेवटचा मुहूर्त असेल तर विजयादशमी हा पहिला मुहूर्त आहे. कारण अक्षय तृतीया शेवटचा मोजायचा असेल तर मग त्याच्यानंतर विजयादशमी हा पहिला, लक्ष्मीपूजन हा दुसरा, गुढीपाडवा हा तिसरा आणि अक्षय तृतीया हा अर्धा. याचा अर्थ असा का हे तिन्ही त्या अर्ध्या अक्षयात समाविष्ट होतात आणि परमात्मा स्वरूपाची मिलन होणं, जीव शिव ऐक्य होणं आणि पुन्हा दोघांचा आलिंगने सुख वाढे. या कारणानं जीव आणि शिवाची वेगळी म्हणजे देवतेची भक्त, भक्ततेची देव किंवा देवतेची संत, देवतेची संत ही अवस्था निर्माण होणं याला अक्षय सुखाची प्राप्ती म्हणतात. म्हणजे लेकरानं लेकरू राहणं पण मी आईच्या वेगळा नाही हे त्याला कळणं, आईने आई लहान राहणं पण मी मुलाच्या वेगळी नाही हे तिला कळणं, पण आई आणि मुलगा म्हणून भेटीचा आनंद प्राप्त होणं याला शास्त्रात अक्षय सुख म्हणतात. म्हणून अक्षय तृतीया हा शेवटचा जर मुहूर्त असेल तर विजयादशमी पहिला. हिंदू वर्ष सणाच्या कालगणनेप्रमाणे जर मोजलं तर मग मात्र गुढीपाडवा पहिला दिसतो, पण तो अध्यात्माची जी काही चढती पायरी आहे त्याच्यामध्ये तो मुहूर्त पहिला सिद्ध होत नाही. त्याचा तिसराच नंबर बरोबर आहे. कारण ज्या वेळेला इंद्रिय प्रवृत्तीचं हरण होईल दसऱ्याच्या दिवशी त्यावेळेला पुढचा महत्त्वाचा मुहूर्त जीवनामध्ये येतो तो म्हणजे प्रकाश. कारण लक्ष्मीपूजन वगैरे आपण जे म्हणतो तो शास्त्रामध्ये मुहूर्त नाही. लक्ष्मीपूजेची जी दिवाळी असते किंवा जी अमावस्या असते तिला शास्त्रामध्ये दीप अमावस्या असं म्हणतात. म्हणजे ज्या दिवशी तुमच्या इंद्रियांमधल्या प्रवृत्तीचं आणि मनातल्या पापविकारांचं हनन होऊन मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, त्या दिवशी परमार्थाचा, अध्यात्माचा, याच्याहीपेक्षा आणखी वैदिक भाषेमध्ये सांगतो की प्रज्ञानम ब्रह्म किंवा अय आत्मा ब्रह्म ही जी वेदाची महावाक्य आहेत, पुढची 2 महावाक्य मी सांगितली, अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी ही पहिली 2 महावाक्य, अय आत्मा ब्रह्म आणि प्रज्ञानम ब्रह्म ही त्याच्या पुढची 2 महावाक्य, मी देव आहे असं वाटणं वेगळं आणि अय आत्मा ब्रह्म हे कळणं वेगळं आणि प्रज्ञानम ब्रह्म याचा अर्थ मीच हा प्रकाश आहे. ज्या प्रकाशामुळं पाहता येतं तोच प्रकाश मी आहे याची बोध होणं याला शास्त्रामध्ये दीप अमावस्या असं म्हणतात. अंधार नष्ट होणं आणि ब्रह्मज्ञानाचा दीप तिथं प्रकट होणं हे शास्त्रामध्ये सर्वश्रेष्ठ मुहूर्त आहे. म्हणून विजयादशमी इंद्रियांवरती
10 इंद्रियांवरती विजय मिळवला, ती विजयादशमी. त्याच्यानंतर ज्ञानाची ज्योत प्रगट झाली. नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते. भगवंताने गीतेमध्ये सांगितलंय, ती ज्योत ज्या दिवशी प्राप्त झाली ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनी आथी आणावे. ते ज्ञान ज्या दिवशी प्राप्त झालं तो दुसरा मुहूर्त, त्याला म्हणायचं दिवाळी. आणि तो दिवाळी जो शब्द आहे लोकभाषेतला, तो बी एका अर्थानं बरोबर आहे. कारण ज्या दिवशी जीव हा इंद्रियांच्या वृत्तीविषयाच्या तावडीतून सुटतो, त्या दिवशी लौकिक अर्थानं त्याचं दिवाळं निघतं. म्हणजे त्याला तो संसार नको वाटतो, घरदार नको वाटतो. तुकोबारायांनी जे सांगितलंय तेच बरोबर आहे. खरी दिवाळी तुकोबारायांची त्या दिवशी होती की बरे झाले देवा निघाले दिवाळी. हे दिवाळं बाहेरचं निघणं वेगळं, आतून एकदा विषयांचं दिवाळं काढलं आणि वृत्ती प्रवृत्तीच्या पलीकडं निवृत्तीवरती परमात्मा किंवा आत्मा स्थिर झाला का मग ती दिवाळी. म्हणून दिवाळं निघणं हे तिथं दुसरा मुहूर्त आहे. आणि एकदा दिवाळं निघालं का मग पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट. किंवा त्याच्याही पेक्षा आणखीन सोपं प्रमाण तुकोबारायांनी सांगितलं. हे थोडं जड वाटतं ज्ञानोबारायांचं, का त्या दिवशी त्याच्या हृदयामध्ये भगवंताच्या भक्तीची भगवत झरझर असा त्याला शास्त्रामध्ये म्हणतात, ज्याला आपण जरी पटका किंवा भगवा ध्वजा असं म्हणतो. हा जो भगवत झरझर आहे, भगवत याचा अर्थ भगवंत आणि झरझर म्हणजे हृदयातून मनामध्ये होणारं त्याचं स्फुरण किंवा स्मरण, त्याला अखंड चिंतन. विठोबाचे आतून जेव्हा ते येतं, अंतरीचे धावे स्वभावारी बाहेरी धरीत आहे परी आवरेना. मग हे जे स्फुरण आहे, हे स्फुरणाची गुढी उभारली जाते. पंढर माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, असं तुकोबाराय म्हणतात. मग एकदा वृत्ती प्रवृत्तीच्या पलीकडं निवृत्तीवर जीव स्थिर झाला का ती विजयादशमी. ज्ञानज्योत प्राप्त झाली, ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी, ती दिवाळी. आणि मग भक्तीची गुढी उभारली का तो गुढीपाडवा. या क्रमानं 3.5 मुहूर्त वारकरी संप्रदायाच्या पीठिकेमध्ये बसतात. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारायची. माझी जीवीची आवडी, नामदेवरायांनी सांगितलं, पंढरपुरा नेईन गुढी. पण ही गुढी कशाची आहे, तर ती गुढी जी असते ती भगवंताच्या नामस्मरणाची. म्हणून भविष्य पाहण्यासाठी लोकभाषेमध्ये असं म्हणतात, काही भगत मंडळी गुढी लावतात. गुढी लावणे याचा अर्थ आढी काढणे असा होतो. म्हणजे मनामधले एकाच्या कैवाडे पूर्वी अनेकांचे कोडे. किंवा एकदा भगवंत आतमध्ये प्राप्त झाला, तैसा हृदया माझी मी रामू आसता सर्व सुखाचा आरामू. का गुंतलाशी कामू विषय वेरी, याच्यातून तो बाहेर पडला, आतल्या भगवंताची ओळख झाली. मग तुकोबाराय त्याला आणखीन सोपं प्रमाणे एकदम सांगतात की राम जर कधी आतून प्रगट झाला तर त्याचं लक्ष नाही, हृदयी प्रगटे राम रूप असं जेव्हा म्हटलेलं आहे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी. सुख घडो घडी वाढो लागे. या तुकोबारांनी सांगितलं. हे पहा, हे थोडंसं जड आणि समाधी भाषेमध्ये वाटत असेल तर तुकोबाराय सांगतात, शेतामध्ये जर तुम्ही गेला असेल तर शेंदाचा वेल असतो, आपल्याकडे ज्याला शेरणी म्हणतात, त्या शेरणीपेक्षा तिचा जो मोठा आकार असतो त्याला लोकभाषेमध्ये वाळूक म्हणतात. तुकोबारायांच्या तत्कालीन 16व्या शतकाच्या भाषेमध्ये त्याला शेंद म्हणतात. तो वाळकाचा जो येल असतो तो खूप मोठा असतं, त्याचं फळ असतं. आणि ते फळ तुम्ही जर कच्चं असेल तर त्याच्यावरून हात फिरवून वास घेतला तरी ते फार कडू असतं. त्याचा वेल, त्याचा देठ, त्याचं फळ कच्चं ते कापलं तर ते इतकं कडू असतं की असं वाटतं आपण विष खाऊ राहिलं. पण तेच फळ ज्या वेळेला पिकतं, म्हणजे सात्विकाच्या प्रांतामध्ये प्रवेश करतं, परिपक्वतेच्या हरिनामाचा बीज नामाचा त्याला स्पर्श होतो, ऋतू परिणामावर त्याचा परिणाम होऊन ते ज्या वेळेला परिपक्व होतं त्यावेळेला तुकोबाराय सांगतात का बाबा, पिकलिया शेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे.
ते एकदा पिकलं मग मात्र त्याच्यात कुठल्याच अंशामध्ये तुम्हाला कडूपणा सापडणार नाही. मग त्याच्यात कडूपणा सापडणार नाही याचा अर्थ असा आहे का ते परिपक्व झालं, म्हणजे त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली, त्याला भगवंताचा स्पर्श झाला, त्याला सात्विकाचा स्पर्श झाला, त्याला परब्रह्माचा स्पर्श झाला. आणि मग त्याची जी अवस्था होते तशी भक्ताची जी अवस्था होते मग त्याला दुसरं काही आठवत नाही. संसाराचा तर विषय संपला. आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंगी. मग एक त्याला आतमध्ये आठवेल तर तो पांडुरंग, आणि त्याला स्वतःला जर कोणी विचारलं की तू कोण आहे तर तो तेच सांगतो का मी पांडुरंगच आहे. झाला स्वयं येव पांडुरंग असा त्याचा अर्थ. जो स्वतःला भगवंताचं रूप मानतो. आणखीन सोपं प्रमाण नामदेव महाराजांचं, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, दुसरं काही वेगळं शिल्लक राहिलं नाही. आणि ही स्थिती एकदा प्राप्त झाली, राम म्हणता रामची होईजे, पदी बसोनी पदवी घेईजे, किंवा ब्रह्मानंदी लागली टाळी, यालाच शास्त्रामध्ये अक्षय सुख असं म्हणतात. आणि हे अक्षय सुख म्हणजेच अक्षय तृतीयच ती का? आता तो बी मोठा प्रश्न पडेल का मग महाराज दिवाळी अमावस्याची, दसरा दशमीचा, गुढीपाडवा प्रतिपदेचा आणि अक्षय तृतीयेची, तर त्याला बी काही कारण असेल तर त्याचं बी कारण सांगतो. तृतीया याचा अर्थ असा आहे, जीव जो बांधलेला गेला आहे तो त्या त्रिपुटीमुळे, एरवी तो मोकळाच आहे, म्हणजे त्याच्यावर बंधनच नाही. आपण काय झालं की एका दारोड्या साधूच्या दर्शनाला गेला तर त्या साधूला ते म्हटलं ठीक आहे कल्याण मस्तू. तर दारोड्या म्हणला महाराज एक शंका होती हो. म्हटले का? तर म्हटलं ही दारू फार वाईट आहे हो. आता साधू म्हटले म्हणजे हे तर तू सांगण्याची काही गरज नाही, पण एका दारोड्याला दारू वाईट वाटली याच्या इतका मोठा चमत्कार कोणता आहे? पण तुला का वाईट वाटल्या? तो म्हटलं सगळ्या संसाराचा सत्यानाश झाला महाराज माझा या एका दारूमुळं. तर मग महाराज म्हटले आता तूच म्हणतो वाईट आहे तर का सोडत नाही? तो म्हटला महाराज म्हणून तर तुम्हाला विचारलं, मला वाईट आहे ती हे बी कळतं, ह्या दारूमुळं माझं वाटोळं झालं हे बी कळतं, पण मी दारूला सोडायचं म्हणतो पण ती मला सोडत नाही. तसा काही उपाय असेल तर म्हटला महाराज सांगा का ज्याच्यामुळं ती मला सोडेल. आता महाराज म्हटले याचा प्रश्न अवघड आहे, सहज याचं उत्तर देता येणार नाही, पण ते म्हटले उद्या 12 वाजता येईल. कदाचित मी ध्यानाला बसलेला असेल, थोडा वेळ वाट पहा, नंतर हाक मार आणि मग आतमध्ये ये. तो म्हटला चालेल, दारू सुटत असली तर महाराज माझी काहीच नाही, मी तर तिला सारखं सोडणारच आहे, पण ती मला सोडत नाही, त्याच्यासाठी उपाय. मग म्हटलं ठीक आहे येतो दुसऱ्या दिवशी 12 वाजता बरोबर दारोड्या आला. आणि दारोड्या आल्यावर तो दारासमोर उभा राहिला, कुटीचं पर्णकुटी लावलेली. थोडा वेळ गेला, ऊन लागायला लागलं, तापला. मग त्यानं हाक मारली, म्हणला महाराज मी आलो. तुम्ही म्हटल्याप्रमाणे डायरेक्ट दार उघडलं नाही, हाक मारली. मग त्यांनी सांगितलं दार उघड, मला बी बाहेर यावं वाटतंय पण मला बाहेर येता येत नाही, पण तूच आतमध्ये ये. मग त्या दारोड्यानं पर्णकुटीचं दार उघडलं ना आतमध्ये प्रवेश केला तर महाराज खांबाला मिठी मारून बसले होते. आणि मग तो म्हटला महाराज तुमचं तर काय ध्यान चालू नव्हतं, काय नव्हतं, पूजा नव्हती, मंत्र नव्हता, पण तुम्ही का बाहेर नाही आले? तर तो म्हणला मला खूप बाहेर यावं असं वाटतं रे, पण हा खांब मला सोडत नाही. तो दारोड्या म्हणला काय महाराज थट्टा करता का गरिबाची, म्हणजे हे कोणाला पटेल का? खांब कसं तुम्हाला धरून ठेवेल? मग त्या साधू महाराजांनी सांगितलं नाही बाबा मला तर खूप वाटतं बाहेर यावं, पण तो नाही सोडत ना खांब मला. तो म्हटला हा खांब तुम्हाला धरू शकत नाही, खांबाला काय हातपाय आहे का? मग महाराजांनी सांगितलं बेट्या खांबाला हातपाय नाही, तो मला धरू शकत नाही, हे जसं तुला कळतं तसं दारूला हातपाय नाही, ती तुला धरू शकत नाही. पण मीच खांबाला मिठी मारली म्हणतोय की खांब मला सोडत नाही, तसं तू त्या दारूला मिठी मारली आणि म्हणतोय का दारू मला सोडत नाही. जर तू असं मनातून विचार केला का मी तिला सोडले ती मला पकडू शकत नाही, तर तू मुक्त होशील. ही जी जीवाची त्रिपुटीतली म्हणजे त्रिगुणातली अवस्था आहे, जीवाने एकदा स्वतः संसारातून सुटायचं ठरवलं की त्याला कोणी बांधू शकत नाही. आणि त्याला बांधणारे जे 10 इंद्रिय आहेत त्या 10 इंद्रियांना ओलांडणे यालाच सीमोल्लंघन असं म्हणतात. ह्या त्रिपुटीची सीमा
ज्या दिवशी उल्लंघन केली, मोकळी केली, सीमोल्लंघन केलं, तो दसरा, आणि हे 3 त्रिगुण जीवाला पकडून ठेवणारे बाजूला केले, ती तृतीया म्हणजे तिघांचा अंत असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून विजयादशमीला सीमोल्लंघन करायचं असतं आणि अक्षय तृतीयेला मोक्षाची प्राप्ती करायची असते. हा खरा विजयादशमीचा उत्सव भारतीय संस्कृतीमध्ये मानलेला आहे. पण आपण त्या बाबतीमध्ये खूप विसरून गेलेलो आहे आणि नको त्या चुकीच्या अनेक अर्थाच्या अनर्थ करणाऱ्या परंपरांनी हे उत्सव आपण साजरे करत आहोत. त्या अंधश्रद्धा आणि अनर्थकारक परंपरा त्या बाजूला सारून आत्मिक, आध्यात्मिक आणि भक्ती परंपरेला उजळाया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, या न्यायाप्रमाणे आपण हा विजयादशमीचा उत्सव साजरा केला पाहिजे. असेच प्रत्येकात उत्सवाचे व्हिडिओ वेळोवेळी येत राहतील. त्या उत्सवाच्या वेळेला ते आपण मनपूर्वक श्रवण करा, त्याचे खरे अर्थ समजून घ्या आणि ते नव्या पिढीपर्यंत पोचवा. नकळत नव्या पिढीच्या मनामध्ये त्या उत्सवांविषयी आत्मप्रीती निर्माण होईल आणि भारतीय सांस्कृतिक उत्सवांचं वैज्ञानिक महात्म्य, आध्यात्मिक महात्म्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं, याच उद्देशानं आपण हा उपक्रम चालवत आहोत. बोलताना काही चुकीचं गेलं असेल तो माझ्या वाणीचा दोष, बरोबर असेल ती सद्गुरूची कृपा. झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान